जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. बंधूंनो, मित्रांनो, राम राम, नमस्कार, नारायण. श्री गुरुचरणांच्या स्मरणानं आज प्रश्नोत्तरी सत्संग सुरू करतोय. तत्पूर्वी श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत आणि तुमच्या हृदय निवासी गुरुप्रेमाला, गुरुभक्तीला स्वानंदाचा राम राम, कोटी कोटी वृंद राम. पुनश्च एक वेळा संतचरणी प्रणाम करून आज पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे एका जिज्ञासू साधकाचे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर जिज्ञासू साधकाला मिळावीत या अपेक्षेनं ही गुरुसेवा आहे. तर बंधूंनो, महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्हा आम्हाला हे मिळालेले जीवन धन्य करायचं असेल हा जन्म शेवटचा करायचा असेल, तुम्हाला या मृत्यू लोकातून या देहात येण्याची खंत असेल आणि मरणोपरांत आपल्या दुर्गतीची जर भीती असेल तर खरोखर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे रात्रंदिवस तळमळ. बस एकमेव उपाय. कारण तुमची तळमळ पाहूनच कळकळीचा पुरुष तुमच्या जीवनामध्ये येतो. जर तुमची तळमळ नसेल तर तुमची कळकळ करणारा कुणीही पुरुष, कुठल्याही पुरुषाला भगवंत पाठवत नाहीत. असा जर तुमच्या पुरुष मनात काय तुमच्या संघात किंवा तुम्ही त्याच्या संघात असाल तर तुम्ही भाग्यवंत आहात. राम म्हणून गुरुचरणाचं स्मरण करून, गोमातेचं स्मरण करून, गंगा मातेचं, गीता मातेचं स्मरण करून तुम्हाला पुन्हा अगदी हृदयस्थ सांगतोय की 99% हा परमार्थाचा जो ध्येय वेडेपणा आहे तो तुमच्यावर आहे. 1% फक्त गुरूंच्यावर आहे. जसं भगवंत म्हणते, ज्याला माझी प्राप्ती करून घ्यायची त्यानं 1 पाऊल उचलावं, मी 999 उचलीन. आणि ज्याला हा जन्म शेवटचा करायचे त्यानं 99 पावलं उचलावीत. मग गुरु 1च पाऊल उचलतात. कारण त्या एका पावलामध्ये ब्रह्मांड ठेंगणं होतं, ब्रह्मांड संपूर्ण ठेंगणं होतं. आजपासूनच आरंभ असा करा की तुमची अंतर्मुक्ता वाढवा, लोकांतातच एकांत घ्या आणि कुटुंबात राहूनच हा बोध प्राप्त करून घ्या की तुम्ही वेगळे आहात, वेगळे होणार आणि आता वेगळेच आहात. वेगळे होता, वेगळे होणार, वेगळेच आहात. याकडे एक नजर मारा फक्त. पोचलेल्या पुरुषाने तुमच्या कुटुंबाशी वैर घ्या आणि बाजूला व्हा असं नाही सांगितलेलं. मग तुकाराम महाराज म्हटले, झाला सफल संसार आता खुंटली येर झार. लक्ष घ्या बरं. झाला सुफल संसार आता खुंटली येर झार. हे कानावर वाक्य आले ती, पण याच्या पाठीमागचा अर्थ काय होता की जर भगवंता माझं जीवन इथं येऊन धन्य झालं असलं तर मी पुण्यवान आहे. म्हणजे माझ्यामुळं जर जग प्रसन्न होत असेल तर मी भाग्यवान आहे आणि माझ्यामुळे जग खिन्न होत असेल तर मी अभागा आहे. मग माझं जगणं व्यर्थ आहे. तसं बंधूंनो, आपल्यामुळं जर गुरूंचं येणं सार्थक होत असेल तर गुरूंच्या प्रसन्नतेसाठी वेगळं काही करायची गरज नाही. ठीक आहे ना. आणि त्यांच्या शिकवणीच्या पलीकडे आपण राहत असेल तर त्यांचा वेळ गमावल्याचा दोष आपल्या माथी नक्की राहणार आहे. ठीक आहे ना. कारण कोण कुठे
कुठल्या अवस्थेत कसा असेल, काय करत असेल याचं चिंतन नक्कीच तो पुरुष करत असतो. जसं माहेरातून नांदायला गेलेल्या लेकीची काळजी आई आपोआप करते. उठली असेल का, झोपली असेल, तिनं खाल्लं असेल का, ती कुणाला उलटून बोलत तर नसेल ना, ते अमुक करत नसेल ना, ते अमुक करत असेल ना, आणि करत नसेल ना, ह्याच्यामध्ये त्या माऊलीचा दिवस निघून जातो. अंथरुणावर पडली तर निश्चिंत झोप नसते जोपर्यंत तिकडून निरोप येत नाही. ती आई देव माणसं आहेत आणि मी सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये भगवत कृपेनं अनन्यतेनं तत्पर आहे. हे जोपर्यंत सासरहून आईला पोचपावती मिळत नाही तोपर्यंत तिचं खाणं आणि तिचं व्यवहारात असणं आणि अंतरुणावर झोपणं हे एक औषधीवत असतं. म्हणजे अस्वस्थतेत स्वस्थता पाहतेत अशी एक स्थिती असते. अगदी जसंच्या तसं गुरूंचं तुमच्या आमच्याबद्दल आहे. खरंच यावेळी तो काय करत असेल, आहारानं शुद्धी असेल का, विचारानं शुद्धी असेल का, स्पर्शानं शुद्धी असेल का, नित्य अभ्यासात असेल का, नैमित्तिक उपासना करत असेल का, नित्य उपासना करत असेल का, एकांतवास घडत असेल का, ध्यानातून समाधीत उतरत असेल का, प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्या पुरुषांच्या आतून विचार बाहेर पडत असते. मात्र त्याची खंत आपल्याला नसते, कारण मायावी जगामध्ये प्रत्येक जीव शेवटी कशानं बरबटलेला असेल तर पूर्वसंस्कारानं. आणि ते पूर्वसंस्कार त्याला त्या जागी त्या मोहात खेचून घेऊन जातात आणि हा त्याला साथ देतो. नारायण राम. म्हणून ही पूर्वपीठिका सांगून तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती. हा परमार्थ भाग्यवंताला घडतो, हा परमार्थ कृपावंताला घडतो, हा परमार्थ पश्चातापाच्या अग्नीत होरपळलेल्याला घडतो. बाकीच्यांचा फक्त देवधर्म चाललेला असतो. हे त्रिवार सत्य आहे. राम. म्हणून आपण असं समजूया की आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक अशा प्रकारचे कुठेतरी ताप आपल्या वाट्याला आले होते आणि आता त्या महापुरुषांचं अंतःकरण पाजरलं आणि आपण कृपावंत झालो. राम. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि पहिला प्रश्न असा, 9 प्रश्न आहेत, यथाशक्ती थोडक्यात उत्तर देतो, बाकीचं चिंतन तुम्ही करत राहा. अवस्था आणि स्थितीत कसं राहायचं त्यातच पुढे विचारलंय. अवस्था स्थिती ओलांडून सहज अवस्थेत कसं राहायचं. पुढं विचारलंय सहज अवस्थेतून गुणातीत अवस्थेत कसं जायचं. आणि त्याच्या पुढे उदासीनवरती जडत्व आल्यास आपण काय करायचं. अच्छा, पहिली गोष्ट, अवस्था आणि स्थितीत कसं राहायचं. अवस्थेमध्ये राहत असताना आपण जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलगी माहेरी असेल तर ती बिनधास्त असते. अवस्था तशीच असते साधकाची. ठीक आहे ना. अवस्था माहेरच्या मुलीसारखी असते. म्हणजे खाणं पिणं बोलणं याचं काही तिला बंधन नाही. ठीक आहे ना. अच्छा, तिथून ज्यावेळेस आपण स्थितीमध्ये प्रवेश करतो, तिथून आपण ज्यावेळेस स्थितीमध्ये प्रवेश करतो तर स्थितीमधला प्रवेश हा सासरचा आहे. थोडंसं हृदय देऊ नाही का. स्थितीमधला प्रवेश हा सासरचा आहे. म्हणजे सासरी सगळ्या जबाबदाऱ्या त्या उचलत असते. ठीक आहे ना. कारण माहेरी वाटणी चालते, सासरी वाटणी चालत नाही. आपलं करून ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या वाट्याचं करतो त्यावेळेस सासर आपल्यावर प्रसन्न राहतं. बात समजते ना. मी साधकाची तीच अवस्था असते.
ठीक आहे ना. कारण साधकाला स्थितीमध्ये मोडून घ्यायचं असतं. जसं मुलीला सासरी आपल्याला आपलंसं सासर आपलंसं करून घ्यायचं असतं, तसं स्थितीमध्ये गेलेल्या पुरुषाला संपूर्ण चराचर आपलं करून घ्यायचं असतं. ठीक आहे ना. आपण त्यांचं व्हायचं नसतं. बात समज घे ना फरक. भगवंत म्हणते जड चेतनामध्ये मीच आहे, चेतन बी मीच आहे आणि जडामध्ये चेतन मीच आहे, पण तरी बी जड मी नाही. बात समज घे ना. तरी बी मी जग नाही. जगात मी आहे पण जग मी नाही. कारण जग जीवाच्या जीवत्वानं झालेलं आहे, म्हणून ते जीवाचं जीवत्व गेलं की जग गेलं. समज घ्या ना. हां ये बडे. तर अवस्था अशी, स्थिती अशी आहे की त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर सासर आपलंसं करून घ्यायचं आहे त्यांना. ठीक आहे ना. आपलंसं करून घ्यायचं आहे आणि मग कालांतरानं कळतं मी सासरची बी नाही आणि माहेरची बी नाही. ठीक आहे ना. जन्म झाला म्हणून माहेर आहे आणि इथं दिलं म्हणून सासर आहे, पण खऱ्या अर्थानं मी सासरची बी नाही आणि मी माहेरची बी नाही. मी बस माझ्याच मूळ तत्वाची आहे. आणि त्या तत्वाचा शोध जसा अवस्थेतून पलीकडे गेलेला पुरुष सहज अवस्थेतून येऊन मग राहतो. ठीक आहे ना. सहज अवस्थेमध्ये गेलेला पुरुष केवळ त्या तत्वामध्येच जीवन जगत असतो. ठीक आहे ना. म्हणजे कसं, मी जीव बी नाही ब्रह्म बी नाही. मग मी कोण आहे? तर मी अनिर्वचनीय आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल ऐकता येत नाही, ज्याच्याबद्दल पाहता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, अशा स्थितीतला मी आहे म्हणायचं. ती स्थिती आहे. पण मी जीव सुद्धा नाही आणि मी ब्रह्मसुद्धा नाही. पण तो आहेस कोण? अनिर्वाच्य पदमित्या. त्याच्या पुढे मी काही सांगू शकत नाही, पण ते अनिर्वाच्यच पद आहे आणि त्या पदावर तुमची योग्यता तुम्ही तयार करा. अशी सहज अवस्थेतून तिथं तो पाहत असतो. म्हणजे मी तुमच्यातच बसलोय तरी तुमच्यात नाही, आणि मी देहातच आहे तरी देहाचा नाही. मग मी कोण आहे, कुठं आहे, कुणाचा आहे? समजलं ना. लक्ष द्या एकाग्रता. परम एकाग्र म्हणजे तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष नसू द्या, इतकं एकाग्र व्हा. ठीक आहे ना. राम. जसं वाळलेली काडी अग्नीला साथ देते, तसं श्रवणाच्या वेळेस तुम्ही साथ दिली पाहिजे. तर कल्याण एकाच जन्मात. आणि चित्ताच्या बहिर्मुक्तीनं तुम्ही श्रवण करत असाल आणि ते तुमच्या बुद्धीला पटत असेल, पण अंतःकरण स्वीकारत नसेल, तर या स्थितीपर्यंत जात नाही साधक. म्हणजे एकाच वेळी तुमच्याकडे पश्चाताप आणि प्रायश्चित्त हे दोन्ही पावलासारखे चालले पाहिजेत. समज घ्या. डावानी उजवं पाऊल जसं तुमचं पुढे पडत असतं, तसं एकाच वेळी तुमचं पश्चाताप सुद्धा आणि प्रायश्चित्त सुद्धा तसं जर चालत असेल, तर मग तुमची अवस्था आणि स्थिती दोन्ही ओलांडून तुम्ही जी मी सांगतोय त्या स्थितीमध्ये सहज प्रवेश होईल. त्याला सहज अवस्थेतून पुन्हा तो गुणातीत अवस्थेत कसं जायचं, जावं लागत नाही. जसं लहानपणातून आपण तारुण्यात कसं जायचं विचारलं तर कसं जायचं. लौकिक अर्थामध्ये 4थीतून 5वीत जाण्यासाठी, 5वीतून 7वीत जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी परीक्षा आहेत. इथं परीक्षा नाहीत. मग तुमची गुणवत्ता तुम्हाला तिकडे घेऊन जाते, तुमची ओढ तिकडे घेऊन जाते, तुमचा निश्चय तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि गुरुची प्रसन्नता आणि कृपा तिकडे घेऊन जाते. दोन्ही गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. तुमची तळमळ किती आहे, तुम्हाला हे नकोसं किती आहे, तुम्हाला त्या तत्वावर किती प्रेम जडलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणून काहींनी जमलं, यात जमेना असं समजून संन्यास घेतला, आणि काहींनी आपली कर्तव्य सांभाळून आहे तिथंच विरक्ती धारण केली. तर याच्यासाठी हे केलं पाहिजे याची शर्त नाही, याच्यासाठी हे धरलं पाहिजे शर्त नाही, आणि याच्यासाठी ते सोडलं पाहिजे अशी शर्त नाही. ते तुमचं भाग्य आहे आणि तुमचा पुरुषार्थ आहे. जोडीला तुम्ही ज्यांच्या संगात आहात त्यांची कृपा आहे किंवा त्यांची ती प्रसन्नता आहे की नाही तुमचा हा शेवटचा जन्म करायचाच आहे त्यांना. आगे सुन लो. राम. समजते ना मी काय बोलतो ते? हां, माझे हे शब्द ऐकताच
तुम्ही देहातून बी बाहेर पडा, वृत्तीतून बी बाहेर पडा. आणि जसं आकाशचारी पक्षी कसा भ्रमण करत असतो तशा तुमच्या अवस्थेनं भ्रमंती केली पाहिजे. की हा समोर बसलेला देह सांगत नाही आणि हा समोर बसलेला देह ऐकत नाही, तर एक चेतन दुसऱ्या चेतनाशी तदाकार होतोय. ठीक आहे ना. एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याशी एकाकार होत आहे. जसं कृष्णा आणि कावेरी मिळते, जसं कृष्णा आणि गंगा मिळते, जर यमुना सरस्वती मिळते, कुठल्या ज्या दोन नद्या मिळत असेल तर त्यांचं वाहत येणं 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 जसं एकाकार होऊन पावतं आणि त्या दोघी मिळून पुन्हा समुद्राला पावतात, तशी स्थिती झाली पाहिजे. राम. ओम. समज घ्या. मग सहज अवस्थेतून हे विचारतात गुणातीत अवस्थेत कसं जायचं. कुठून कुठं जाण्यासाठी काही लागत नसतं. हा प्रवास अंतरीचा आहे. ठीक आहे ना. बाहेरच्या प्रवासासाठी तुम्हाला पायापासून वाहनापर्यंतची गरज आहे. आतल्या प्रवासासाठी तुमच्या अंतर्मुक्तीची, तुमच्या उदासीनतेची आणि तुमच्या वैराग्याची तुम्हाला गरज आहे. आणि तिसरा मोठा संघ आहे की तुमच्या स्मरणात कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये सतत सत्पुरुषाचा ओलावा असला पाहिजे की ते मला बघतेत, ते मला पाहतेत आणि ते मला सहाय्य होतेत आणि ते मला अखंड सहाय्य होणार आहेत. मी त्यांचा आहे आणि नक्कीच मी त्यांचा आहे. काय माझं लक्ष नाही पण माझ्यावर त्यांचं लक्ष आहे. हा ओलावा असला पाहिजे, ही नजर नको. ठीक आहे ना. बात समजली ना मी. हा ओलावा असला पाहिजे तुमच्या अंतःकरणात. आणि ज्यावेळेस त्या ओलाव्यातून ऐकताय ना, ओलाव्यातून ज्यावेळेस अशी पिंपळाची मुळी पास होते, ठीक आहे ना, तेव्हा ती मुळी एवढीशी असते पण वर पिंपळ हिरवा ठेवते. ठीक आहे ना. संपूर्ण पिंपळ हिरवा ठेवते. तसं तुम्ही अनुकूल परिस्थितीत असाल किंवा प्रतिकूल परिस्थितीत असाल पण दोन्ही परिस्थितीला चिकटलेले नसाल, त्यावेळेस समजायचं की तुमच्यावर फार मोठी कृपा आहे. फार मोठी कृपा आहे. ठीक आहे ना. तिथे तुम्ही मरणाला सुद्धा मूल्य देणार नाही आणि जगण्याच्या मोहाला सुद्धा तुम्ही बळी पडणार नाही. कारण या दोन्हीशी तुमचा काही संबंध बिलकुलच नसणार आहे. राम. म्हणून बालपणातून आपण तारुण्यात कसं जायचं याच्यासाठी कुठला अभ्यास आहे का, कुठली परीक्षा आहे का, कुठली योग्यता आहे का? नाही. हे जसं आपोआप घडतं. जसं पाणी आता वृक्षाची समोर पाहतोय आपोआप गळालीत आणि जशी गळून गेलीत त्याला कवळे कवळे कोंब फुटू लागलेत, म्हणजे पालवी फुटणार आहे, म्हणजेच वसंत निघालेला आहे, म्हणजे चैत्र चालू आहे. ह्या जशा खुणा आहेत तशा तुमच्या खुणात तुम्हाला आपोआपच गुरुदेव देतात. ठीक आहे ना. संत महापुरुष देतात. राम. मुलाचं वय झालं म्हणून लग्न करतात, मुलगा बिघडला म्हणून लग्न करतात, मुलगा योग्यतेचा झालाय म्हणून लग्न करतात. हे कसं आहे, तसं ह्या 3 गुणांचं मिश्रण आहे. ठीक आहे ना. आणि तशी तशी कृपा सद्गुरू करत असतात. म्हणून ह्या अवस्थेतून उदासीन अवस्थेत तुम्ही कसं जायचं, गुणातीत अवस्थेतून, तर गुणातीत अवस्थेतून असं जायचं की खाऊन खात नाही, बघून बघत नाही, ऐकून ऐकत नाही, करून करत नाही, देऊन देत नाही, घेऊन घेत नाही. वास्तविक सत्य हे आहे, जडाचा चेतनाशी काही संबंध नाही, चेतनाचा जडाशी काही संबंध नाही, पण जडाचा संबंध चेतनाशी आहे. म्हणून जड जीवत्व आलेलं आहे. जडच जीवत्व आलेलं आहे. कुठेतरी कुणी पाणी घातलेलंच नाही आत्ता, पण तरी सुद्धा वसंत गेलेला आहे निघून आणि चैत्र पालवी निघालेली आहे. ठीक आहे. पण ही तेवढ्यापुरतीच त्याला पालवी फुटलेली आहे. त्याच्यानंतर वर्षभर त्याला पाण्याची गरज आहे. ठीक आहे ना. म्हणून कृपेनंतर सुद्धा साधनेची गरज आहे आणि साधनेत सुद्धा कृपेची गरज आहे. दोन्ही ठिकाणी त्यांची साथ असली पाहिजे आपल्याला, महापुरुषांची. नारायण. दोन्ही ठिकाणी कृपेची साथ असली पाहिजे. ओम 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 ओम. बस समझ गए ना मेरे. वासुदेव. राम 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 राम.
समजून घ्या नीट पुन्हा एकदा. गुणातीत अवस्थेत जायचं नसतं. अवस्थाच तुम्हाला गुणातीत करून टाकते. म्हणून भगवंताला अर्जुनाने विचारलं. काय विचारलं? गुणातीत. हा नाही, गुणातीताची अवस्था कशी असते हे भगवंताला सुद्धा त्याने विचारलेलं आहे. आता भगवंतच त्या अवस्थेत आहे तरी मी भगवंताला तो विचारतोय का भाषा समाधीस्थ केशवा, म्हणजे ती गुणातीत अवस्थेतले. हे भगवंत समोर असून भगवंताला विचारतोय आणि गुरुदेव समोर असून आपण गुरुदेवांना विचारतो. मग बापू असं कसं राहायचं? अरे मी कसा राहतोय तसंच राहा, संपलं. हे समोर धडा आहे. मी तो अभ्यास कशाचा करतोस? मग मी प्रत्येक विषयाला हातळून कुठलाही विषय माझ्यामध्ये नाही. त्या विषयाचा मी मोहांध नाही, त्या व्यक्तीचा मी मोहांध नाही. प्रेमांध असेल पण मोहांध नाही. का? ते बी तुला प्रिय आहे म्हणून. अन्यथा कुणावर प्रेम करत बसायला? अवस्थातीत झालेल्या पुरुषाला, गुणातीत झालेल्या पुरुषाला, उदासीनस्थ पुरुषाला क्षणाचा वेळ नसतो. का? अरे तुम्ही तुमचेच नसतात ते त्याचे कधी होणार तुम्ही? बात समज नाही मेरी. जीव असा लवाड आहे, जीव भावनिक आहे, तो त्याचाच नसतो, तो ह्याचा कधी होणार तो? पण काहीच लक्षणं अशी पाहिली जातात बरं का, काही लक्षणं की सुवर्ण मृगामध्ये काही लक्षणं अशी सीतेनं पाहिली आणि भगवंताला सांगितलं, प्रभू मला त्याचं वस्त्र म्हणून हरणाच्या कातडीची मला चोळी बनवायची आहे. त्याची लक्षणं पाहिली होती. निमित्त काय झालं? ते तर हिरण निघून गेलं, पण मायावी दुसरं मारीच नावाचं हिरण तयार केलं. म्हणजे मूळ हिरण होतं, त्याची कॉपी केली. म्हणजे सांगायचं काय, कुठेतरी मूळ असल्याशिवाय डुप्लिकेट होत नाही. प्रत्येक गोष्टीची डुप्लिकेट कधी होते? ओरिजिनल असेल तरच. बात पक्की. मग तुम्हाला सुद्धा तुम्ही ओरिजिनल असाल तेव्हाच तुम्हाला तुमच्यापेक्षा ओरिजिनल मिळालं असेल. मग तुम्ही साधू संतांच्यावर गुरुवर का शंका घेता? सृष्टीचा नियम आहे, लबाडाला लबाड मिळतं, सत्याला सत्य मिळतं. नियम आहे सृष्टीचा. खरं आहे ना? मग हे जर खरं आहे तर दोन प्रकारच्या उदासीनता आहेत. यांनी काय सांगितले? गुणातीतून उदासीनता अवस्थेत कसं जायचं? उदासीन वृत्ती. हा, उदासीन वृत्ती आणि जडत्व आलेस काय करायचं असा प्रश्न आहे. राम, दोन प्रकारच्या उदासीनता येतात. एक लौकिक मिळालं नाही म्हणून उदासीन असतो, ठीक आहे. आणि एक लौकिकातलं रहस्य ओळखल्यानंतर एक उदासीन असतो, ठीक आहे ना. म्हणजेच त्याला अलौकिकाची गोडी आपोआप येत असते. तेव्हा जडत्वाबद्दल त्याला उदासीनता येते. समजा जडत्वामध्ये उदासीनता आली तर समजायचं आपला ज्ञानाचा भक्तीचा मार्ग सुकर होतोय. कुठून तरी कुणाची तरी कृपा होते आपल्याला. कोण आहे काय माहीत नाही, केव्हाचा तो पूर्वज आहे माहीत नाही, केव्हाचा तो महापुरुष आहे माहीत नाही. हे कुठेतरी लक्षणं त्याचे आपल्या अंतःकरणामध्ये पडसाद घालू लागलेले आहेत. पुढं उदासीन वृत्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस पाहायला लागतं ही उदासीन वृत्ती आध्यात्मिक आहे का भौतिक आहे. भौतिक असेल भौतिक उदासीनता ही जर असेल तर आपल्यापेक्षा जसं नुकसान अधिक झालेलं आहे त्याचा संग करावा, किंवा यातून जो बाहेर पडलेला आहे त्याचा संग करावा, ठीक आहे ना. म्हणजे आपल्यापेक्षा गरीब व्यक्तीला पाहिल्यानंतर आपली अवस्था आपल्याला बरी वाटू लागते. आणि आंतरिक उदासीनता आली असेल तर समजायचं तुम्ही तत्वाच्या जवळ चाललेला आहात, आत्मतत्वाच्या ब्रह्मतत्वाच्या जवळ चाललेला आहात, ठीक. किंवा ते तत्व तुमच्या जवळ येत चाललेलं आहे. प्रवास कुठलाही असो तिकडून इकडून, पण तुमची जवळीकता तुम्हाला
साधण्याच्या जवळ चाललेलाच आहात. मग असं आल्यानंतर काय करायचं? तर आध्यात्मिक उदासीनता आली असेल तर संत पुरुषांच्या, सिद्ध पुरुषांच्या, साधुवृत्तीच्या पुरुषापाशी, साधकापाशी केवळ विश्रांतीला जायचं आणि तिथे आध्यात्मिक कर्ते पण टाकून द्यायचं की माझी इथे संध्या राहिली, माझं स्नान राहिलंय, माझी सेवा राहिली, माझं हे राहिले, माझं ते राहिले, मला हे करायचे. सर्व प्रकारच्या वृत्तीला तिलांजली द्यायची. ज्यावेळी जे होते ते होऊ द्यायचं आणि या क्षितिजेच्या पलीकडे पाहण्याची एक नजर ठेवायची आतमध्ये. त्यामुळं काय होतं, श्वास अतिसूक्ष्म होते आणि सूक्ष्म श्वास तुमच्या निर्विचारतेला कारण होते, तुमच्या ब्रह्मपदाला कारण होते आणि ते ब्रह्मपद तुम्हाला असंग दिसू लागतं. मग एका बाजून भक्तीचा बी ओलावा राहतो, दुसऱ्या बाजून इति कर्तव्यता बी होत राहते आणि एवढ्या जन्माचं सार्थक केवळ त्या घडीत होऊन जातं. यासाठी समर्थांनी सांगितलं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. नाही, मरणाचे स्मरण असावे, उदासीनतेला सादर व्हावे. जर तुम्हाला पार व्हायचं म्हणजेच हरिभक्ती. पुन्हा पुन्हा त्यांनी तेच सांगितले, गती कारणे संगती सज्जनांची. तुम्हाला गतीला जायचं असेल ना तर स्थिर व्हावं लागेल. आध्यात्मिक स्थिरता ही गती आहे. आणि भौतिकतेमध्ये पुरुषार्थ ही तुमची प्रगती आहे. ठीक आहे. देहारी पलंगावरी असं होत नसतं कधी. बस मग समर्थांच्या भाषेत यत्न तो देव जाणावा आणि पुरुषार्थच परमदेव आहे हे वशिष्ठ मुनी म्हणतात. सही ना. मग तुम्ही कुठे कमी पडता? तर तुम्ही कमी इथे पडता की जेवढा वेळ तुम्ही महापुरुषांचा असता त्याच्या हजारो पट तुम्ही दुसऱ्याचा असता. तुम्ही तुमचे खाणे पिणे, एकनाथ महाराज म्हटले, नाही सी अशी लेणी लुगडी ना उघडे खाणी गुदडी. त्याला मग खाणं पिणं नेसणं हे मुरडणं असलं आवडत नसतं का? मग कधी बी लक्षात ठेवा, महापुरुषाचा संग तुम्ही तुमच्या हातानं गमवता, तो तुम्हाला कधी दूर करत नसतो. मिळालेल्या संधीचं सोनं करून घेणं तुमच्या हातात नसेल तर ती आळवावरचं पाणी आहे. जेवढा वेळ तुमच्या नशिबी आहे तेवढाच वेळ. वाऱ्याची झुळूक लागू अथवा न लागू, आळवावरचं पाणी आळवाला सोडून जातं. तसा तुम्ही तुमची योग्यता घालवली, तुमचा पुरुषार्थ घालवला की हा पुरुष सुद्धा तुम्हाला सोडून अलिप्त होतो. नारायण जय जय. पुढे फार मोठा प्रश्नाचं फार मोठं उत्तर झालं. आता थोडक्यात उत्तर देतो. दुसरा प्रश्न आहे, जनसंपर्क नकोसा वाटतो तेव्हा काय करायचं? एक तर एकांतवासाला जायचं. त्या एकांतवासामध्ये महापुरुषाचाच संग असावा. केवळ एकांतवास तुम्हाला उचलून टाकेल किंवा तुमच्याकडून कुकर्म करून घेईल. जनसंपर्क नकोसा वाटतो तेव्हा काय करायचं असा प्रश्न आहे. तुकाराम महाराज म्हटले, काय जनविजन झाले आम्हा, मला आता हे कुणी नको असं झालेलं आहे. मग कुठे गेले? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती. मी तिथं गेलो. मग ती त्यांची योग्यता होती म्हणून त्यांना ते पचलं. आपली योग्यता नसेल तर आपण नेहमी महापुरुषाचाच आश्रय घ्यावा, अन्य कुणाचा एकांतात घेऊ नये. आणि त्या पुरुषाच्या पसला एकांत हा कमालीचा एकांत आहे. का? तर ज्या काळाची भीती जीवाला दडलेली आहे तो काळ तिथे येत नाही. ठीक आहे. अच्छा, ज्या प्रकारची आपल्याला खाण्यापिण्याची नेसण्याची हौस असते ते तिथं पूर्ण होत नाही. दोन गोष्टी झाल्या. म्हणजे आपोआप विवेक आणि आपोआप वैराग्य जागा होतं. विवेक आणि वैराग्य ही परमार्थाच्या गाडीची दोन मजबूत चाकं आहेत. त्यातलं एक मोडलं तरी सुद्धा गाडी रुतली. ठीक आहे, रुतली गाडी. मग केवळ वैराग्य काही कामाचं नाही आणि केवळ विवेक केलाय पण वैराग्य नाही, काही कामाचं नाही. ठीक आहे ना.
मी माझ्या संपर्कातल्या साधकाला मी माझ्यापासून दूर होताना सावध करत असतो. तो सावध नाही झाला मी जाग्यावर सोडून देत असतो. हा माझा स्वभाव आहे. मी जाग्यावर सोडतो पुन्हा त्याचं स्मरण बी होत नाही. मग असे किती आहेत, किती आले आणि किती गेले. राम पुढे. राम राम राम. असं का होतंय सारखं? दाब लवकर, वेळ जातो. हो समजलं. दुसरा प्रश्न संपला. जीव आणि आत्मा यांच्यात फरक काय आहे? फरक एवढाच आहे, जीवाचा विषयाशी फार संबंध आहे म्हणून जीव स्वतःला अडकलेला समजतोय. आत्म्याचा कोणाशीच संबंध नाही म्हणून आत्मा स्वयंमुक्त आहे. ठीक आहे ना. जीवाचा मायेशी संबंध आहे, मायेचा मोहाशी संबंध आहे. मोह आणि मायेच्या निमित्तानंच जीवाला जीव पण आलेला आहे. फार मोठा म्हणजे काय खोदा पहाड निकला चिवा असली काय हे विशेष नाही आहेत. अच्छा साम्य काय? साम्य काय आहे? काय फरक काय सांगितलं आता? म्हटले साम्य काय? साम्य ही आहे. काय आहे की बटन जर ऑन केलं तर बल्ब लागेल का नाही? नक्की लागेल की नाही? आणि खांदलं तर पाणी लागेल की नाही? नक्की. बस एवढाच फरक आहे, एवढंच साम्य आहे. ते कसं काय? फिटिंग चुकीचं असेल गुरुदेवांच्या भाषेत तर बल लागत नाही. मग जीवाचं फिटिंग आत्मेशीच असेल, ठीक आहे ना, आणि याचं त्याला स्मरण असेल तर जीव मोहांध होत नाही. मग त्याला जीवात्मा म्हणतात. तोच जीवात्मा पुन्हा ब्रह्मात्मा होतो. तोच ब्रह्मात्मा पुन्हा स्वतःला परमात्मा समजू लागतो. ठीक आहे ना. आणि संपलं. त्याच्या पुढे मग तत्वम गृणाती. मग ते तत्व त्याची कधी घृणा करेल का? आणि तो त्या तत्वाची घृणा कधी करेल का? मुळीच नाही. बस हा फरक आणि साम्य विशेष, त्यात काहीच नाही. आणि जीवाचं अस्तित्व आणि आत्म्याचं अस्तित्व कुठे व कसे आहे? आता जीवाचं अस्तित्व जगात आहे, नंतर संपला. थडगी बांधा नाही तर काही करा, आहे की नाही. जीवाचं अस्तित्व एवढंच आहे. पण त्याचं जशा प्रकारची वृत्ती असेल तशा प्रकारचा जन्म असेल, है ना. जन्म हेच त्याचं अस्तित्व आहे. या जन्मातून त्या जन्मात, या जन्मातून त्या जन्मात, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे त्याचं एवढंच अस्तित्व आहे. त्याच्या पुढचं तो विश्व सांगेल का? नाही. स्वर्गाबद्दल ऐकलेलं आहे, पाताळाबद्दल ऐकलेलं आहे की नाही. आता एखाद्या विसापूरच्या अगदी खेड्यातल्या बाईला एखाद्या विचारलं, अगदी खेड्यातल्या बाईला विचारलं, अमेरिका बघितली का? तर ती म्हणेल नाही. कुठं असते? तर 7 समुद्राच्या पलीकडे. म्हणले कुठेही बघ सगळीकडे पाणी आहे ना, अमेरिका तिथं कुठे गेली बसायला? जिकडं बघशील तिकडं पाणी आहे, अमेरिका गेली कुठे बसायला? हे जसं आहे तसं जीवाचं आहे, जीवात्म्याचं आहे. जीवाचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व कुठे आणि कसे आहे? आत्म्याचं अस्तित्व सर्वत्र आहे आणि जीवाचं अस्तित्व 84 लक्ष योनीमध्ये आहे, त्याच्या पलीकडे नाही. कारण जीव आत्मा होत असताना जीव संपतो. लाकूड कोळसा होत असताना लाकूड पण संपतं, आणि कोळसा राख होत असताना कोळसा पण संपतो. नारायण वासुदेव. पुढं. ओम ओम ओम. ऐहिक कर्म करीत असताना निस्वार्थ बनणं कसं शक्य होईल? बिलकुल शक्य होईल. ऐहिक म्हणजे कर्म कसलं? संसारिक, आहे की नाही. सांसारिक कर्म करत असताना निस्वार्थ बनणं कसं शक्य होईल? अरे निस्वार्थ कर्म करीत असतानाच शक्य आहे. आपलं ऐहिक कर्म करीत असतानाच निस्वार्थ होणं शक्य आहे. ऐहिक कर्म करीत असताना, ठीक आहे. आई आपल्याला पालन पोषण करते, ऐहिक कर्म आहे की नाही. ती निस्वार्थ नाही का? तिचा एकच स्वार्थ आहे. काय? तुझी प्रसन्नता. खाल्ला पिल्ला जा खेळ, खेळलास ये खा, खाल्ला पिल्ला खेळ जा झोप. ठीक आहे ना. बस गुरूंचं बी आपल्याबद्दल तसंच आहे. आपल्याला प्रश्न असा पडतोय की हे मी आणि माझं समजून करतो ऐहिक कर्म, मी आणि माझं समजून.
मग निस्वार्थ बनणं कसं शक्य होईल? तर हे कुणाला शक्य होतं माहिती आहे का? ज्याला हा जन्म शेवटचा करायचे, ज्याला ह्यातलं रहस्य कळलेलं आहे की कर्मी धर्मी डूब गए सारे, कबीर म्हणतात ना. किंवा तुकाराम म्हणतो कर्म कळो आले आम्हा वर्म. कशाचे? की कर्मधर्म नाशिवंत. हे फक्त तुम्हाला जाणीव करून देतंय. काय करून? फक्त जाणीव करून देते. बाकी सगळा खेळ तुमच्या हातातला, तुम्ही त्याच्यापासून वंचित राहताय. आणि हे लक्षात आलं की ऐहिक कर्म निस्वार्थ बनवतं आपल्याला. का? तर ज्यानं दुकान उघडलेलं आहे त्याच्या गल्ल्यात पैसे असतात, पण माल गेलेला दिसत नाही का त्याला? माल गेलेला दिसतो. माल न जाता पैसे आले तर त्याला मोह वाढेल. आणि माल गेल्यावर पैशानं गल्ला भरलेला आहे की नाही, पण आता दुकानात माल नाही, मग माल भरावा लागतो का नाही? बस हे ऐहिक कर्म असंच आहे. तुम्हाला पुण्याचा गल्ला भरायचा आहे का पापाचा भरायचा आहे हे तुम्ही ठरवा. आणि मग तुमची स्वार्थ आणि निस्वार्थ याची व्याख्या तुमच्या जीवनात करा. नारायण. कर्म आणि ज्ञान एकमेकास पूरक आहे की मारक आहे? कसे? कर्म आणि ज्ञान एकमेकास पूरक बी आहे आणि मारक बी आहे. कर्म कुणासाठी कशासाठी करता हे पहा. कर्मण्यवा अधिकार असते. कुणासाठी करतोय? पण मा फलेषु कदाचन. पण फळाची अपेक्षा करू नको. मग का करू नको? मी देईल त्यात प्रसन्न राहायचे म्हणून करू नको. आणि तुला आणि इतरांना प्रसन्न ठेवायचं असेल तर तुझ्या इच्छेनं कर्म कर. यथेच्छेषु तथा करू. आणि माझ्या प्रसन्नतेसाठी करायचं असेल तर करिष्य वचनम तव. मग देवा तू म्हणशील तसंच. ओके. मारक बी आहे आणि पूरक बी आहे. स्वतःसाठी केलं तर मारक आहे आणि जगासाठी केलं तर पूरक आहे. मग सगळी युद्ध जी झालीत महापुरुषांच्या हातून ते हितकारक झालेले आहेत. बोललेत ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. का? तर बुडते हे जन देखवेना डोळा. तुमचं नुकसान पाहून आम्हाला बेचैन आम्ही होतोय, बाकी काही नाही. तुम्ही आमचे कोणी लागत नाही आणि आम्ही तुमचे कोणी लागत नाही. समज घ्या ना. मूळ बात यही आहे. देहाचा आणि माझा मूळचा काही संबंध नाही, पण मला कल्याणासाठी याच देहात राहावं लागणार आहे, भले स्वतःच्या किंवा इतरांच्या. पण सत्य तर हेच आहे की जडाचा चेतनाशी जडाशी चेतनाचा काडीचा संबंध नाही. काडीचा नाही. तुम्ही पाप करताय की पुण्य करताय त्या आत्म्याला काही घेणं नाही. फक्त त्या आत्म्याला तुम्ही जिथं जाल तिथं साथ देणं एवढंच त्याचं इति कर्तव्यता आहे. समज घ्या. ठीक आहे. गाडीत तुम्ही दारू पिऊन बसलाय का गंगाजल पिऊन बसलाय, ड्रायव्हरचं तुमच्याशी काही घेणं देणं नाही. पण ड्रायव्हर दारू पिऊन बसलाय का याच्याशी पॅसेंजरचा संबंध आहे. बस हे असंच आहे, ते तुम्ही समजून घ्या. कर्म मारक बी आहे आणि पूरक बी आहे. राम. पुढं मी कोण हा शोध कसा घ्यायचा? शोधायची गरज नाही. नीट आहे का? आता मोठा प्रश्न केलेला आहे, अचूक उत्तर टाकतो. नीट आहे का? मी कोण हा शोध साधकानं कसा घ्यावा? शोधायला गेला तर स्वतःला गमवाल. दोन सांगितले मार्ग, एक अन्वय आणि दुसरा व्यतिरेक. माझं हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हे माझं करता करता तुम्ही इतकं विराट व्हा जितका विराट भगवंत आहे. ठीक आहे ना? इतकं विराट व्हा. म्हणजे चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र पश्यत हरिमय जगत. हे माझे पण इतकं वाढवा. मग तुम्ही कोण होणार? भगवत स्वरूप. ठीक आहे, बरोबर ना? तुम्ही भगवत स्वरूप झाला की नाही? आता आत्मस्वरूप कसं व्हायचं?
तर जे जे जड आहे, ज्या ज्या गोष्टीचा मी साक्षी आहे, ते ते मी नाही. ठीक आहे ना. भगवत स्वरूप कसं व्हायचं? जे जे दिसते ते ते काय म्हटले माऊली? जे जे दिसते भूत ते ते माणिजे भगवंत. जे जे दिसतंय ते मीच आहे. भक्तीच्या वाटेने तुम्ही पूर्ण व्हाल. जे जे दिसतंय त्याच्याशी माझा काडीचा संबंध नाही. मी केवळ साक्षी मात्र आहे. तुम्हाला ह्या दोन्हीतला कुठला मी पाहिजे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला भोग भोगून मोक्षाकडे जायचं असेल तर भक्तीच्या वाटेने जा. तुम्हाला कमालीची उपरती झाली असेल तर तुम्ही ज्ञानमार्गाने जा. ज्ञानमार्गाने तुमचा वाली तुम्ही आहात. भक्ती मार्गाने तुमचा वाली भाव आहे. जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत देव आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जागा आहे तोपर्यंत कुटुंब आहे. तुम्ही झोपला, तुम्ही गेला, कुटुंब गेलं. ठीक आहे ना. मग तुम्हाला मी कोणचा शोध घ्यायचा असेल तर कुठल्या मार्गाने घ्यायचा हे तुम्ही ठरवा. बस समज घ्या ना. भगवत स्वरूप झाला तर तुम्ही मी कोण हा शोधणारा संपला. आत्मस्वरूप झाला, मी कोण शोधणारा संपला. कुणी कोणाला शोधायचं? मग एक आत्मा असेल, एक, तर त्यांना अनेक कसं व्हायचं? एक आत्मा असेल तर त्यांना अनेक कसं व्हायचं? कसं व्हायचं? म्हणजे एकच सूर्य असेल तर त्यांना अनेक कसं व्हायचं? पण तरी बी हे म्हणतात 12 सूर्य आहेत, पुन्हा म्हणतात करोडो सूर्य आहेत. तर परमात्मा तत्व एक आहे, तसं आत्मतत्व सुद्धा एक आहे. पण प्रतिबिंबाच्या रूपामुळं त्याला जीवत्व आलं, आणि जीवत्व आल्यामुळं त्या मी कोणचा शोध घेण्यासाठी तो गांगारून गेला. हो ना. नेमका मी कोण? प्रापंचिक मी कोण? आध्यात्मिक मी कोण? कौटुंबिक मी कोण? सगळ्या बाजूनं मी कोण? अगदीच नाही तर व्यवहारिक जगतामध्ये द्वंद्व निर्माण झालं तर आपण सहज विचार, तू कोण लागतो माझा? नातं संपलं. काय संपलं की नाही नातं? बस हे नातं असंच संपतं. मी कोणचं? तुमच्या शोधावर. तुम्ही भगवत स्वरूप झाला, मी कोण? संपला. तुम्ही आत्मस्वरूप झाला, मी कोण? संपला. म्हणजे आत्म्याचं द्वैत नाही, तसं परमात्म्याचं द्वैत नाही. दोन्ही बाजूनं तुम्ही कुठल्याही बाजूनं जाऊ शकता. समज घ्या. होम 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 होम. 7वा प्रश्न. आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव नाहीशी कशी करता येईल? निरंकारी होऊन बस संपलं. बाकी काहीच नाही. तुमच्या कर्तेपणाचा तुम्हाला अहंकार असू नये, काम संपलं बस. अहंकार मूढ आत्मा म्हटले ना. आत्माच आहे पण मूर्ख आत्मा आहे तो. मग तो आत्मा असून अनात्मा आहे का नाही? आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव नाहीशी कशी करता येईल? व्यक्त कुठून झाला? अहममधूनच झाला. स्फुरण झालं, जाणीव झाली, स्फुरणा झाली, तिथून प्रकट झाला. अहम ब्रह्मास्मीमध्ये तो प्रकट झाला आहे की नाही? पण त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत का नाही? पण व्यक्तिमत्वामध्ये फक्त तोच आहे, आणि तो कर्तेपणाने आहे, तो मोहांधपणाने आहे ना. म्हणून तुम्हाला नमस्काराची रीत घालून दिली आहे. त्या नमस्कारातला आपला प्रामाणिकपणा आपल्याला माहीत असतो किती केला. करायचा म्हणून नमस्कार केला का त्याला खरंच शरणागत गेलो हे आपल्यालाच माहीत असतं. एक औपचारिकता म्हणून सुद्धा नमस्कार असतो. अनेक प्रकारचे नमस्काराचे प्रकार आहेत. त्यातला आपला खरा कुठला? तसं जगात अनेक व्यक्तित्व आहे. त्यातलं आपलं खरं कोण हे जर तुम्हाला कळलं तर दुसऱ्या कोणाचा आश्रय घ्यायची गरज नाही. समज घ्या. ती साक्ष तुमच्या अंतःकरणानं द्यावी, बुद्धीनं नव्हे. आपलं खरं कोण, की आपल्या अगोदर ही व्यक्ती आपल्यासाठी प्राण सोडेल, बाकी सगळं जग मागं सुटेल. हा ओलाव तुमच्या हृदयात असला पाहिजे, तर तुम्ही खरे प्रेमी आहात. समजलं? हां.
नाही तर प्रसंग आला तर माकडी बी पोटचं पिल्लू खाली दाबते आणि आपलं प्राण वाचवते. ठीक आहे ना. भूक लागली तर मांजर आपलंच पिल्लू फाडून खाते. ठीक आहे ना. पण पोचलेला पुरुष कधी तसं करत नाही. ब्रह्मनिष्ठ पुरुष कधी कसं करत नाही. आलाच प्रसंग तर आपला तप तुमच्यासाठी खर्च करेल, पण तुम्हाला उत्तम गती देईल. पण आपण असे नालायक असतो, आपण असे स्वार्थी असतो, आपण असे काम काढ असतो की आपल्या अहंकाराला आपण इतकं गोंजरतो, अहंकाराला आपल्या इतकं गोंजरतो की त्यांचं हिताचं बोलणं सुद्धा आपल्याला पुन्हा लागत होतं. समजलं ना. आणि आपण आपोआप दुरावतो त्यांच्यापासून. म्हणून त्यांच्या रागवण्यात बी प्रेम दिसलं पाहिजे, त्याच्या प्रेमात बी आपुलकी दिसली पाहिजे, आणि त्या आपुलकीच्या ओलाव्यानंच आपण वाढत राहिलो पाहिजे, अन्यथा नाही. पुढं शेवटचा प्रश्न. अंतरात्म्यातून प्रकट होणारे चिंतन म्हणजे विचार व मनाद्वारे होणारे विचार हे कसे ओळखावे? मगाशी उत्तर ते सांगितलंच. त्यामध्ये भेद साम्य काय? हे भेद साम्यावर लय आहेत. भेद कळला म्हणजे साम्य कळलं की आपण भगवत स्वरूप कसं आहोत, आपण आत्मस्वरूप कसं आहोत. आत्मा परमात्मा एक आहे का नाही? आहे का नाही? भगवंत आणि भक्त एक आहे. हरिजन हर अंतर नाही नानक साची माम. ठीक आहे ना. भेद साम्याच्या पाठीमागे न लागता अंतरात्म्यातून होणारे चिंतन म्हणजे विचार व मनाद्वारे होणारे चिंतन विचार हे कसे ओळखावे? तर अंतरात्म्याचा संबंध, अंतरात्म्यात दोनच आहेत, एक मन आणि बुद्धी. चार नाहीत तिथे भाग, दोनच आहेत अंतःकरणाचे, अंतरात्म्याचे. समजते ना. मन आणि बुद्धी. त्याला चित्त आणि अहंकाराच्या रूपात पुन्हा एक पेरलं गेलं, पण मूळचे दोनच. आवळी जावळी झाली म्हणजे किती होते? दोनच ना. आवळी जावळी म्हणजे किती? दोनच ना. बस हे आवळी जावळीच आहेत, मन आणि बुद्धी. आता मन सुद्धा आपण बुद्धीतलाच एक प्रकार, पण त्याला एक वेगळं पण देत गेलो. ठीक आहे ना. बुद्धी संकल्प विकल्पाला कारण होते. ठीक आहे. आणि मन कल्पनेला कारण होतं, बाकी काहीच नाही. मग त्याच्या अनुकूल झालं तर ते प्रसन्न, त्याच्या प्रतिकूल झालं तर ते खिन्न. आणि त्याचा स्वभाव असा आहे की स्वार्थापोटी ते करू का नको, करू का नको, करू का नको याच्यातच तो अधिक आपला वेळ घालवतो आपला. म्हणून मन मना भवमत बघतो मध्याजी माम नमस्करू. तू एक मला नमस्कार कर आणि कार्याला सुरू कर. त्या कार्यातलं शुभ अशुभ फळ तू माझ्यावर सोड. कारण अशुभ दिलं तर त्यात हित असेल, आणि शुभ दिलं असेल तर गती असेल. समजलं का? म्हणून प्रायश्चित्ताबरोबर पश्चाताप असेल तर हृदय भक्तिमय होतं. हृदय भक्तिमय होतं. आणि पश्चातापाबरोबर प्रायश्चित्त असेल मागं पुढं तर दृष्टी ज्ञानम कृत्वा, दृष्टी ज्ञानमय होते. कसली होती? ज्ञानमय म्हणजे कशी? काहीही पाहू दे, कुठे चिकटत नाही तो. ठीक आहे ना. काहीही पाहू देत मृत्यू लोकात तो. इंद्राचा ऐश्वर्य पाहू देत, नाही तर रंभा पाहू देत, नाही उर्वशी पाहू दे, नाही तर इथले काय प्रकृतीतलं काही पाहू देत, स्वर्ग मृत्यू पात्रामधलं, तो कुठेच चिकटत नसतो. दृष्टी ज्ञानमय कृत्वा. समजलं? राम. अच्छा. शेवटचा 14/6/2019 सत्संग. गुरुनाथ तू ब्रह्म झालेलं व ज्ञानी झालेलं पाहायचं नाही, तर तो स्वरूपात गेलेलं पाहायचं आहे. यातील ब्रह्म, ज्ञानी, स्वरूप, भेद आणि साम्य याच्यावर स्पष्टीकरण आणि विवेचन. बर. 19 सत्संग. गुरुनाथ तू ब्रह्म झालेला व ज्ञानी झालेला पाहायचं नाही का? भेदाभेद अमंगळ, भेदाभेद अमंगळ. कुठेतरी तू त्यांच्या समोर आलास की तुला भेद जाणवणार. भेद जाणवणार. कसा भेद कसा जाणवणार?
गुरुना तू ब्रह्म झालेला आणि ज्ञानी झालेला पाहायचं नाही, तर तू स्वरूपात गेलेलं पाहायचं आहे. ज्यावेळी आपण स्वरूपामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला साक्षात गुरुच साह्य असतात, म्हणजे अयोग्यची वाट योग्य करून देतात. ठीक आहे ना. आणि योग्य स्थानी बसला की हृदयस्थ ते माझं स्वरूप आहे म्हणून पहिला नमस्कार आपल्या आधी त्यांचा आपल्याला नमस्कार पहिला असतो. जसं बाळ ज्यावेळेस प्रसन्न होईल त्यावेळेची नंतरची गोष्ट, पण बाळाला बघून आई प्रसन्न असल्यामुळं बाळालाची पप्पी आधी आई घेते, बाळ नाही घेत. त्या पप्पीचा अर्थ कळायला लागला की मग बाळ आईची पप्पी घेतं. ठीक आहे ना. तसा पहिला नमस्कार आपल्याला स्वरूपात गेल्यानंतर पहिला नमस्कार आपल्या गुरूंचा असतो. ठीक आहे ना. एवढी ती विराट मूर्ती आहे. बस समज घे. हां, म्हणून ती आपण त्याला गुरु माऊली म्हणतो. ठीक आहे ना. ती इतके कौतुकानं आपल्याकडे पाहते. तुम्हाला एक सांगू का, खरंच तुमचं जर कोणा हृदयस्थ प्रेम असेल तर त्या व्यक्तीच्या नजरेवरून कळतं, स्पर्शावरून कळतं, आणि मग तिसऱ्यांदा तुम्हाला देणे घेण्यावरून कळतं. खरं प्रेमाचं सांगतोय, खरं प्रेम असेल तर केवळ नजरेनं कळतं, केवळ स्पर्शानं कळतं. वासनेची नजर, वासनेचा स्पर्श तुम्हाला लगेच कळतो. ठीक आहे ना. आणि कार्याकारण देणं घेणं बी तुम्हाला कळतं, आणि अंतःकरणाचं देणं घेणं बी तुम्हाला कळतं. समज घ्या ना, हे प्रेम किती लक्षण आहे. तसं परमार्थामध्ये हे फार श्रेष्ठ लक्षण आहे की गुरुना तू ब्रह्म झालेला, ज्ञानी झालेला का स्वरूपात गेलेलं पाहायचंय. गुरुना तू ब्रह्म आहेस माहीत होतं. ठीक आहे ना. आणि जो ब्रह्म आहे तो ज्ञानीच आहे हेही माहीत होतं. मग त्यांना दोन्ही नाही पाहायचं, तुला ब्रह्मस्वरूपात गेलेलंच पाहिजे, स्वरूपात गेलेलंच. मी ज्यात विश्रांती करतोय त्यात तू विश्रांती कर. योगशिष्टामध्ये ते सांगितलं ना पोती पड ना अमुक करना तमुक करना, संत जहां विश्रांती करते बस तू उसमें विश्रांत पाले. ठीक आहे ना. अच्छा, भेद आणि सम्य दोन्ही सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो. अवस्था, स्थिती, सहजावस्था. ठीक आहे ना. अवस्था आणि स्थिती. झाडाला लागलेला आंबा अवस्था बदलत जातो, किंवा झाडाला लागलेलं फळ अवस्था बदलत जातं. ठीक आहे. आणि अवस्थाचा शेवट म्हणजे स्थिती आहे. अवस्थेचा शेवट म्हणजे स्थिती आहे. ते कसं काय? पाड लागलेला कळतो, पाड काढावा लागतो. ठीक आहे ना. पाडाचं रूपांतर पक्व अवस्थेत गेल्यानंतर तो काढावा लागत नाही, तो गळून पडतो. सर्व प्रकारच्या देहबुद्धी गळून पडणं, सर्व प्रकारची मोहांधता निघून जाणं, ठीक आहे. सर्व प्रकारच्या तक्रारीतून आपण उपरत होणं हे एक स्थितीचं लक्षण आहे. झाडाला फळ लागलेल्याचा आनंद आहे, पण पक्व होऊन गळालेल्याचं दुःख नाही. तसं गुरुना तुमच्या अवस्था पाहून आनंद आहे, पण गुरुना तुमची स्थिती पाहून स्वतः स्वरूपात जाण्याची इच्छा होते. ठीक आहे ना. त्यात आनंद नाही त्यांचा, ते स्वतः स्वरूपात जातात आणि त्यांचं स्वरूपात जाणं पाहून आपण सुद्धा त्याच स्थितीमध्ये जातो. बस परमार्थाचा शेवट इथं होतो. गुरु शिष्याचं एकत्व स्वरूपामध्ये आहे, ना ज्ञानीमध्ये आहे ना ब्रह्ममध्ये आहे. जय जय